अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील विविध ठिकाणी मावा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत 5 आरोपींकडून 25,80,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं होतं। दरम्यान पथक पाथर्डी शहरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना शहरातील ओयो बाईक शोरूम जवळ पाथर्डी ते तिसगाव जाणाऱ्या रोडच्या बाजूला एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला आणि शरीरास हानिकारक होईल असा खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू आणि सुपारी मिश्रित तयार मावा खाण्यास अपायकारक आहे हे माहीत असतानाही त्याची निर्मिती करून एक इसम स्वतःच्या जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती पथकास कळाली। पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता अक्षय विधाटे हातात पिशवी घेऊन त्यात माव्याच्या पुड्या भरून ती लोकांना विक्री करताना आढळून आला। त्याच्याजवळ वायरच्या पिशवीत 1,500 रुपये किमतीच्या 50 तयार माव्याच्या पुड्या आढळून आल्या। त्यास मावा कोठे बनवतो आणि कशाच्या साह्याने बनवतो असं विचारलं असता त्याने संबंधित मावा तो स्वतः सावरगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये मशीनद्वारे बनवत असल्याचं सांगून त्यानं ती जागा दाखवली। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे काही लोक लोखंडी मशीनच्या साह्याने सुगंधित तंबाखू सुपारी मिश्रित करून मावा तयार करताना आणि तयार मावा वजन करून प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये भरताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी शुभम पारखे, रियाज बेग, अनिल काळोखे अशी नावं सांगितली। तर पळून गेलेल्या इसमाचं नाव आदित्य भस्करे असं सांगितलं। तर संबंधित ठिकाणाहून सुगंधित तंबाखू, सुगंधित तयार मावा, सुगंधित मावा तयार करण्यासाठी लागणारी साधनं आणि 2 चारचाकी वाहनं असं एकूण 25,48,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर पाथर्डी शहरातील माणिक दौंडी रोडवरील MM निराळी शाळेच्या कंपाऊंडच्या शेजारी प्लॅटिना दुचाकी गाडीवर येऊन तयार माव्याची विक्री करणारा इसम इस्माईल हुसेन शहा याच्यावर कारवाई करत पोलिसांनी तयार मावा भरलेल्या पुड्या आणि एक प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल असं एकूण 31,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यातील आरोपी विरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण 25,80,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाथर्डी पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पाथर्डी अहिल्यानगर।